मुंबई अहमदाबादवर भीषण अपघात झाला। एका केमिकल टँकरला झालेल्या अपघातामध्ये टँकरसह 5 ते 6 गाड्यांनी पेट घेतला। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे। या दुर्घटनेमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। मुंबईत हेलिकॉप्टरला अपघात झालाय। आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालाय। रॉबिन्सन SAR-44 असं हे हेलिकॉप्टर आहे। यामध्ये जखमी झालेल्या 4 प्रवाशांपैकी एका महिलेचा आणि पायलटचा मृत्यू झालाय। अपघातानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली। दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याचे लूट पाहायला मिळत आहेत। ये हेलीकॉप्टर बिहार लेक की तरफ से आया, आराम से आया, क्योंकि अक्सर यहाँ हेलीकॉप्टर आते रहते। तो हम लोग बोले कि ठीक है आ रहा है। तो यहाँ आने तक के उसने 4 पलटी खाया, और जब 4 पलटी खाया तो पब्लिक समझ गई कि ये सब क्रिकेट खेलने वाले बच्चे साइड में हो गए। तो जब चौथी पलटी खाया और जब सीधा हुआ तो डायरेक्ट यहाँ आके वो गिरा, और जैसा गिरा वैसे ही आग लगी। तो पूरी पब्लिक, हम लोग की क्रिकेट वाले जो थे लड़के, भाग के आए। तो सबसे पहले एक लेडीज को निकाला जो कि पूरी तरह जल चुकी थी। उसके आंख पे कपड़ा नहीं था। तो जो औरतें आई भाग के, तो उनकी जो ओढ़नी है वो ले लेके औरत के आंख पे डाल के उसको दवाखाना पहुंचाया। घारीला वाचवताना अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले। तिन्ही जवानांची प्रकृती गंभीर आहे। मुंबईतल्या महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे। शनिवारी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेत एक घार फसली होती। तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी आपला जीव धोक्यात घातला। एका काठीच्या सहाय्याने घारीला सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते। त्याचवेळी ही काठी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेला लागली आणि या तिन्ही जवानांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि ते रेल्वे ट्रॅकवर कोसळले। या तिघांनाही वोखाट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। मात्र तिघही 40 ते 70% भाजलेले आहेत। त्यामुळे बर्न इन्स्टिट्यूट ऑफ नवी मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाण्याची शक्यता आहे। ये जो राम मंदिर है, ऊपर से इन्होंने जाके वो निकालने की कोशिश की है, तो उनमें से जो थोड़ा हादसा हो गया। मतलब आप सावधानी बरतते तो शायद वो नहीं होता ऐसा, अगर आप इन्फॉर्म करते। हाँ वो भी है, लेकिन काम की वजह से वो काम में हो जाता है। एंगल लेते वो पकड़ने निकालने गए तो वो एंगल में टच हो गया, उसमें उनको शॉर्ट सर्किट हो गए। घर वाले सब ऊपर थे तो हम लोग उसको हड़बड़ी में देखने के लिए उनको ज़्यादा देख नहीं पाए। एक आके यहाँ पे गिर गया, एक फिर कोई आके उसको लेके गया। फिर सब आने लगे फटाफट झटपट। फिर एक जन को चादर में 2 चादर लेके उसको लपेट के लेके गए। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्या या कृत्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आलाय। जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करा आणि उमेदवाराला कपबशी चिन्ह द्या असा दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती। निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे। ज्या जेसा मोटवानींसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 ची निवडणूकही आयोगानं रद्द केली आहे। इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे। काँग्रेसनं केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीला पाणी पाजणार अशी टीका केली। अत्यंत चुरशीची लढत असलेल्या बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री बारामतीत आले होते। त्यांच्यासोबत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे उपस्थित होते। बारामतीत भाजप, शिवसेना, रासप या पक्षांनी बारामती विकास आघाडीची स्थापना करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे। देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे पवारांच्या बुरुजाला छेद देण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। नुसती घोषणा केली नाही, एका वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना त्या ठिकाणी हे लोन देण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं। आज याकरता पाणी पितोय की 15 तारखेला 14 तारखेला राष्ट्रवादीला पाणी पाजणार आहे। नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान नोटाबंदीवर फटकेबाजी करणं विरोधकांनी सोडलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नरमधल्या सभेतही याचा प्रत्यय आला। यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली।
पुण्याचा माजी नगरसेवक बारामतीला पैसे घेऊन चाललेला होता, कशाला कोणाला माहिती. आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणले मी बारामतीला बँकेत पैसे भरायला चाललोय. नगरसेवक माझी पुण्याचा आणि त्याला बारामतीची बँक आवडायला लागली, तिकडे पैसे भरायला चाललाय. कस काय पटतंय का तुम्हाला? पटतंय का? एक वेळ जुन्नर मधला माणूस पुण्याला पैसे भरायला गेला मी समजू शकतो, परंतु पुण्याचा माणूस बारामतीला कसा पैसे भरायला जाईल? काय कारण काय? या पद्धतीनं सध्या कारभार चाललेला आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. जमिनीच्या मोबदल्याचे पैसे 8 दिवसात बँक खात्यात जमा होतील असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. काही ठिकाणी पुलांचं कामही सुरू झाल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं तरी मोबदला न मिळाल्यामुळे नाराजी होती. त्यामुळे त्या खासदारांनी आश्वासन दिल्यामुळे पैसे जमा होतील अशी नागरिकांना आशा आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या सर्वांचे अवॉर्ड जे आहेत ते गेल्या महिन्यातच झाले होते, परंतु इथले जे काला आहेत आणि NHIचे अधिकारी यांनी जे जॉईंट अकाउंट उघडायला पाहिजे होतं ते ॲक्सिस बँकेमध्ये उघडलं, त्यामुळे SBIमध्ये ते अकाउंट उघडायचं होतं. आता पुन्हा ते SBIमध्ये अकाउंट उघडून झालं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये येत्या आठवड्यामध्ये अगदी बुधवार गुरुवारपर्यंत हे पैसे या ठिकाणी येतील अशी मला खात्री आहे. कारण कालच मी संबंधित अधिकाऱ्यांची दिल्लीला भेट घेतली, तिथे सांगितलं आणि त्यांनी तसं कबूल केलं की आम्ही गुरुवार शुक्रवार हे पैसे पाठवणार. देशात सध्या प्लास्टिक मनीबरोबरच प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी रिझर्व्ह बँक करते. हे काम परदेशात किंवा पाश्चात्य कंपनीला देऊ नये अशी मागणी नाशिक करन्सी प्रेसनं केली आहे. मेक इन इंडियाच्या घोषणा होत असताना नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालयामध्ये प्लास्टिकच्या नोटा छपाईचं काम सहजरित्या होऊ शकतं. यासाठी पायाभूत सुविधा आणि मशीन्स उपलब्ध करून दिली तर हे काम नाशिकलाच देण्याची आग्रही मागणी मजदूर संघानं रिझर्व्ह बँकेला केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर घालण्यात आलेले निर्बंध, या दरम्यान झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी आणि 500,000च्या नोटांच्या बाबतीत तपास नाबार्डच्या बँकेनं सुरू केला आहे. नाबार्डच्या अधिकाऱ्यांचं पथक जिल्हा बँकातील व्यवहार तपासणी करत आहे. त्यासाठी काही शाखा आज सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक बँकेतील 4 संचालक या घोटाळ्यामागे असल्यामुळे त्यांच्या व्यवहाराबाबतीतही चौकशी होतीये. काही रोखपाल संशयाच्या भोवऱ्यात असून काहींच्या नोकऱ्या जाण्याच्या शक्यतेनं ते आजारी पडले आहेत. या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांची चलनकोंडी झाली असून अनेक कामगारांचे वेतनही थकलेले आहेत. एकूणच यामुळे बँकेच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला असून NPAत असलेल्या बँकेचा कणा मोडला आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी प्राधिकरणानं पालिकेच्या प्रभादेवीमधल्या नरदुल्ला टँक मैदान आणि सानेगुरुजी उद्यानाच्या जागेवर काम सुरू केलं आहे. त्यामुळे इथला खेळ आणि नागरिकांचा श्वास दोन्ही घोटलं गेला आहे. हा भूखंड वाचवण्यासाठी स्थानिक एकत्र आले आहेत. नरदुल्ला टँक बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज सकाळी प्रभादेवी, नरदुल्ला टँक आणि सानेगुरुजी उद्यान मेट्रो 3 प्रकल्पापासून वाचवण्यासाठी स्थानिकांनी मानवी साखळी आंदोलन सुरू केलं. शिर्डीत शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं. ही कोणी साधीसुधी महिला नाही तर एक अट्टल चोर आहे. तिच्याकडून 69,000 रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं. शिर्डीत जसे साई भक्त देशविदेशातून येतात तसेच चोरही देशभरातून येत असतात. भक्तांची पाकिटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात. हैदराबादहून Y चंद्रशेखर हे साई भक्त कुटुंबासह शिर्डीला आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांच्यासोबतच्या महिलेची पर्स चोरीला गेली. पोलीस तक्रारीनंतर CCTV फुटेज तपासण्यात आलं. त्यामध्ये चोरी कैद झाली होती. या फुटेजमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिनं परिधान केलेल्या पोशाखावरून तिचा शोध पोलिसांनी सुरू केला आणि ती महिला दिसताच तिला संशयित म्हणून नेण्यात आलं आणि त्याची चौकशी केली असता आणि झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे 2 हार आणि 69,000 रोख रक्कम सापडली. काही दिवसांपूर्वी साई संस्थानानं पुढाकार घेत साध्या वेशातल्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे. या पथकानंच ही चोरी पकडली आहे. मंदिर सुरक्षा कर्मचारी यांनी मंदिर परिसरात संशयित व्यक्तीला पाहणी करून एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची पर्सची जप्ती घेतली असता त्या पर्समध्ये नमूद चोरी गेलेले दागिने व नगदी रक्कम मिळून आलेली आहे. जवळपास 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. याबाबत पोलीस स्टेशनला कलम 382 बाधीप्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून
महिला जी आरोपी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यात नामपूरमध्ये चोरट्यांनी हायदोस घातलाय. वैभव मशिनरी या कृषी साधनांच्या दुकानाचं छत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि 60,000 रुपये रोख आणि वीज पंप, केबल, स्टार्टर असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय. ही सर्व चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गजबजलेल्या परिसरात हे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडलाय, पण पोलिसांच्या हाती हे चोर लागत नाहीयेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय नागरिकांनी याविरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर जवळच्या बोराखेडी परिसरातून 11 चंदन चोरांना पोलिसांनी गजाआड केलाय. शेतातली चंदनाची झाडं चोरीला जात होती. बोराखेडीच्या जगन्नाथ यादव गाडे यांच्या शेतातली चंदनाची झाडं चोरट्यांनी चोरली. याबाबतची तक्रार येताच पोलिसांनी सापळा रचून चोरांना पकडलंय. सादिक खान, बिस्मिल्ला खान, आसिफ खान, मस्तान खान, कदीर शहा, इस्माईल शहा अशी चोरट्यांची नावं आहेत. या चोरट्यांचे काही साथीदार याच भागातले असल्याचं पोलिसांना समजताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एकूण 11 जणांना पकडलं. या चोरांकडून एक दुचारी, झाड तोडण्याचा अवजार, चंदन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे मोठं चंदन रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. काही आरोपी तिथे आहे अशी माहिती मिळाली होती गुप्त बातमीदारामार्फत. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन रंगेहात 3 आरोपींना चंदनाच्या लाकडासह ताब्यात घेतले. व त्यांना विचारपूस करत असताना आम्हाला माहिती मिळाली की यांना अजूनही काही साथीदार आहेत. त्यांच्या माहितीनुसार आम्ही याच्यामध्ये एकूण 11 आरोपी अटक केले. त्यांची PCR घेऊन तपास करीत असता असे समजले की यांचा अजूनही काही मोठा रॅकेट आहे आणि यांचे संबंध बाहेर जिल्ह्यामध्ये आणि लांबपर्यंत पसरलेले आहे. या अनुषंगाने सध्या तपास चालू आहे. सोलापुरातील करमाळा जेलमधून 3 आरोपी पळून गेलेत. पोलीस ठाण्यातील जेलच्या दरवाजाचे गज वाकून हे आरोपी पळाले. या तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यापैकी 2घांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. पहाटे 1:30च्या सुमाराला ही घटना घडली. करमाळ्यातील हे जेल ब्रिटिशकालीन आहे. पळालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अक्षयकुमार काळे 700 मतांनी विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण दवणे यांना 142 तर मदन कुलकर्णी यांना 27 तर जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं मिळाली. एकूण 1075 इतकं मतदान झालं. त्यापैकी 17 मतं अवैध ठरली. 14 डिसेंबरला सकल मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचं नागपुरात आयोजन करण्यात आलंय. विधान भवनावर धडकणाऱ्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी आज मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून निघालेल्या रॅलीत युवक युवती सहभागी झाले. यापूर्वी 25 ऑक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चाचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपुरात दुसऱ्यांदा 14 डिसेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलं आहे. संगमनेरमध्ये गीता परिवाराला त्रिदर्शक पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला. देशभरातील 15,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी संगीताच्या तालावर योग साजरा केला. योग गुरु बाबा रामदेव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत योगाचे धडे दिले. नागपूरमध्ये इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची मागणी बघता शहरात चांगली बस सेवा उपलब्ध करणं अतिशय आवश्यक होतं. त्याच दृष्टीनं नागपुरात ग्रीन आणि रेड बसची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 बसचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये पार पडला. नागपुरात सध्या डिझेलवर धावणाऱ्या बस सुरू आहेत. मात्र नव्यानं सुरू केलेली बस इथेनॉलवर चालणार असल्यामुळे शहरातील वायू प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय या बस सेवेसाठी खास ॲप तयार करण्यात आले, ज्याच्या सहाय्यानं बस ठराविक स्थानकावर किती वेळात पोहोचेल हे देखील समजणार आहे. या बस सेवेसाठी लागणारी जमीन देखील येत्या काळात नागपुरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. जो जगह नागपुर महानगर पालिका ने मांगी है, जिस डिपार्टमेंट के पास है और जिसके ऊपर महानगर पालिका का रिजर्वेशन है, ये सारी आपको महानगर पालिका को हैंडओवर करने का काम ये निश्चित रूप से राज्य सरकार की ओर से होगा. और हम ये प्रयास करेंगे कि नागपुर की हमारी जो असेंबली है वो समाप्त होने से पहले इन सारी जगहों का निर्णय ये हम लोग नागपुर में ही लेकर जाए. नागपुर ये पहला शहर होगा जहां 50 बसेस इथेनॉल पर चल रही है और जल्दी ही नागपुर महानगर पालिका जो डीजल बसेस है उसको हमारा जो गंदा पानी है, सीवेज वाटर है, टॉयलेट का पानी है,
उससे बायो सीएनजी निकालकर जो 18 करोड़ रुपए में महानगर पालिका जो पानी बेचती है, साफ करती है, तो उसमें से मीथेन निकलेगा और मीथेन से CO2 अलग करके बायो सीएनजी पर 50 बसेस चलाने वाली है। मुंबईसह राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढलाय। नगरमध्ये थंडीचा जोर अधिक आहे। नगरचा पारा 7.1 अंशांवर घसरलाय। नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईतही थंडीचा कडाका वाढला असून पारा 15.7 अंशांवर आलाय। गेल्या 2 आठवड्यांपासून नाशिकमध्ये पारा निम्म्यावर उतरलाय। येवल्यामध्ये 6.8 तर नाशिकमध्ये 7 सामना नाशिककर सध्या करत आहेत। महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्ये राज्यातील या हंगामातील नीचांकी 6.4 तापमानाची नोंद झाली आहे। नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे नदी, विहिरी आणि धरणं तुडुंब भरली आहेत। बागायती क्षेत्र वाढल्यामुळे यावर्षी पारा अधिक घसरू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। उत्तरेत थंडीची लाट आली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान -4.5 तर लेहमधलं तापमान -11.9 अंशांवर गेलं आहे। दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे। दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे। अनेक ठिकाणी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत। चंदीगडमध्ये तापमान 11.2 अंश, अंबालामध्ये 10.4 अंश, कर्नालमध्ये 10.2, हिसार 11.03 असं तापमान नोंदवण्यात आलं आहे। काश्मीर खोऱ्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। घटत्या तापमानामुळे श्रीनगरचं प्रसिद्ध दल सरोवर गोठाला सुरुवात झाली आहे, तर सिमला, कुलू, मनालीतही थंडीचा कडाका वाढला आहे। उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाहीत। उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दाट धुक्यामुळे ते हेलिकॉप्टरने येऊ शकले नाहीत। यामुळे पंतप्रधानांनी जनतेला मोबाईलवरून संबोधित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी त्यांनी नोटाबंदीचं समर्थन करत काळ्या पैशावाल्यांची खैर केली जाणार नाही असं सांगितलं, तर गरिबांच्या उद्धारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। उत्तर प्रदेशमधून गुंडाराज संपून टाकण्याचं आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडू शोकसागरात बुडालाय। त्यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झालाय। या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे। AIADMK पक्षाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे। कालपर्यंत हा आकडा 280च्या घरात होता। सिरियाच्या पाल्मायरा भागामध्ये आयसिसच्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा बस्तान मांडायला सुरुवात केली आहे। हा भाग 9 महिन्यांपूर्वी रशियन सैनिकांनी आयसिसच्या ताब्यातनं सोडवला होता। सिरियातील पश्चिम भाग अजूनही आयसिसच्या प्रभावाखाली आहे। या भागात सैनिकांची आयसिस सोबतची लढाई अजूनही सुरू आहे। त्यामुळे हा भाग आयसिसच्या तावडीतून सोडवण्यासाठी सैनिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सनं सांगितलं आहे। सिरियाच्या रक्कामध्ये आयसिसचा प्रभाव अजूनही जाणवत असल्यानं अमेरिका अतिरिक्त 200 सैनिकांची कुमक तिथं पाठवणार आहे। अमेरिकेचे सैनिक रक्का पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। या सैनिकांमध्ये बॉम्ब निष्क्रिय करणारी टीम देखील सामील आहे। सिरियात आतापर्यंत 300 अमेरिकन सैनिक आहेत। उत्तर इराकच्या गारा क्षेत्रामध्ये तुर्कीच्या जवळपास 20 जहाजांवर हवाई हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये 19 हल्लेखोरांचा मृत्यू झालाय। जवळपास 20 लढाऊ जहाजं तुर्कीच्या दिशेनं कूच करत असल्याची माहिती तुर्की सैनिकांना मिळाली होती। तुर्की सैनिकांच्या तुकडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या जहाजांवर तुर्की सैनिकांनीच हल्ला करून कट उधळून लावला। आयसिसनं इराकी सैनिकांसोबत सुरू असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला। यामध्ये आयसिसचे अतिरेकी इराकी सैनिकांना प्रत्युत्तर देत असल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ मोसूल शहराजवळ चित्रित केला गेलाय। आयसिसचे अतिरेकी मोसूल पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत। इस्तांबूलमध्ये एका फुटबॉल स्टेडियम बाहेर मोठा स्फोट झालाय। या स्फोटात 29 लोकांचा मृत्यू झाला, तर 166 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत। दंगल नियंत्रक पोलिसांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। तुर्की सरकारनं हा अतिरेकी हल्ला असल्याचं सांगितलं आहे। श्रीलंकेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कोलंबो बंदरावर केलेल्या कारवाईत 1200 कोटींचं कोकीन जप्त केलंय। हे कोकेन एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आलं होतं। दक्षिण आशियात केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अटक केलेले आरोपी भारतीय असल्याचं श्रीलंकन पोलिसांनी सांगितलंय। बल्गेरियाच्या
हितनिनोमध्ये गॅस वाहून नेणारी ट्रेन रुळावरून घसरली. या दुर्घटनेनंतर ट्रेनच्या टँकरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 23 जण गंभीररित्या जखमी झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की 20 घरांची यात पडझड झाली. इंडोनेशियात आलेल्या भीषण भूकंपानंतर अजूनही बचावकार्य सुरू आहे. बुधवारी आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर 100 जणांचा मृत्यू झाला होता, तर 500 जण जखमी झाले होते. भूकंपामुळे जवळपास 20,000 लोकांना विस्थापित व्हावं लागलंय. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सरकारनं स्टेट ऑफ इमर्जन्सी वाढवली आहे. पंतप्रधान बर्नार्ड केजिनू यांनी या संदर्भातील माहिती दिली. तर पोलिसांना पॅरिस हल्ल्याचा तपास करण्यासाठी अतिरिक्त अधिकार देण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते बर्फाच्छादित झालेत. या बर्फवृष्टीमुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालंय, तर थंडीच्या कडाक्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झालाय. सरकारनं ही स्थिती हाताळण्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी नाबाद 147 धावांवर खेळत असलेल्या कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांना सातवं आसमान दाखवत द्विशतक ठोकलं. विराटचं या वर्षातील त्याच्या कारकिर्दीतलं हे तिसरं द्विशतक आहे. कोहलीच्या या विराट खेळीनं भारताला पहिल्या डावात आघाडीच्या दिशेनं नेलं. भारतीय संघ चौथ्या दिवशी 631 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडे 231 धावांची आघाडी आहे. कोहलीनं जबरदस्त कॅप्टन इनिंग खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडला. मात्र 235 धावांवर विराट बाद झाला. त्याला महत्त्वपूर्ण साथ देणारा जयंत जाधव देखील 104 धावा काढून बाद झाला. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जेनिस भोपळाही फोडू शकला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.